नमस्कार मित्रांनो, जय श्रीराम, जय शिवराय. मित्रांनो, आज आपण गावाकडे आलो होतो आणि घरी आल्यानंतर आपले काय आता एकदम गावाकडे आल्यानंतर कसं एकदम असं गावासारखंच राहायला लागतं. म्हणजे किती जरी आपण पुण्यात राहिलो किंवा काही असं तरी आपलं असं गावाकडे आल्यानंतर असं राहावंच लागतं. आणि एक गमतीची गोष्ट म्हणजे आपल्या गावाच्या जवळ असं एक तळ आहे, हे बघू शकता ना पाठीमागं. आणि आपला भाऊ आहे, तुम्हाला भाऊ पण दाखवतो मी. आणि मस्त मध्ये मग भाऊ म्हणला चला आज आपण मस्त तळ्यावर जाऊया आणि मासे धरूया. तर म्हणलं ठीक आहे, मासे धरूया. मग आलो तळ्यावरती, मस्त मध्ये बसलो. दुपारी काही जेवण वगैरे काही केलं नव्हतं. आता आल्या भूक लागली होती. मस्त इथं बसूनच डब्बा दिला वहिनींनी, डब्बा वगैरे खाला. आणि म्हटलं आता जेवण केल्यानंतर मी व्हिडिओ बनवा, कारण भूक लागली होती भरपूर. तर तुम्हाला दाखवतो मी की आपला भाऊ कसा मासे धरतो. ती हे बघा, हे आपला भाऊ असे मासे धरतात पाण्यामध्ये उतरून. असं जाळं टाकलेलं आहे पाण्यामध्ये आणि जाळं टाकून मासे धरतात. गावकडे असं एक ह्याच्यासाठी एक नॉर्मल असतं की पाण्यात वगैरे जाणं किंवा असे मासे पकडणं, खेकड्या धरणं असं खूप हे असतं. आता मला तर अजिबात इकडं म्हणजे पाण्यात वगैरे मला जाऊन देत नाहीत किंवा उतरून देत नाही पाण्यामध्ये. किंवा आम्ही शेताला जरी गेलो तरी मला कुठल्याही पद्धतीचं असं काम करून देत नाहीत. कारण मी घरामध्ये सगळ्यात लहान आहे आणि हे सगळे मोठे आहेत. आणि इकडे बघू शकता हे सगळे अजूनही लोक इकडं येऊन मासे धरतात इकडे. असं हे वातावरण वगैरे हे सगळं एकदम भारी. हे समोर जे दिसतंय इथं सूर्य मंदिर आहे आणि इकडं पण एक मंदिर आहे. असे मस्त मासे धरतात इकडे बघा. आता भाऊ, अरे जीवन भाऊ हात कर, हात कर, हात कर. जाळं पडतंय का नाही? अरे जाळं सुटतंय का नाही? मासे गावतात का नाही? सुटलं ना? मग मासे कधी गावायचे? मासे गाव सापडले पाहिजे बाबा जास्ती. आता किती वेळ झाला जाळं टाकतोय तू? अरे माझं 2 चपात्या खाऊन झाल्या. मला भूक लागली बाबा, म्हणलं पहिलं जेवण करावं. अरे तुझा आता व्हिडिओ, तू आता फेमस होणार आहे. तू आता टीव्हीवर आहे ना, टीव्हीवरती. हो अरे बाबा, तू आता फेमस, टीव्हीवरती फेमस मासे पकडणारा जीवन भाऊ. आपल्याला पाऊस पडला की परत खेकड्याला मी येणार आहे. मस्त खेकड्याचा व्हिडिओ काढू एक आपण. खेकड्या कशा पकडतात तसं आता मासे कसे पकडतात. अरे बाबा, अरे सगळे लोक बघतात आपल्याला. मग मासे खायला आपण मासे बरं इथं आपल्याला मासे भाजायच्यात इथं. मग मस्त मासे आपण इथं लाकडं वगैरे गोळा करू, मस्त मासे भाजू आपण. तशी जाळ टाकतोय भाऊ आपला आणि बघूया आपल्याला किती मासे सापडतात. कारण जाळ्या टाकल्यानंतर किती वेळ जाळं ठेवायचं रे? जाळं किती वेळ ठेवायचं? हा पण हे जाळं किती वेळ ठेवायचं आपण? 1 तास, अर्धा तास? आता काही भाऊ सांगत नाही, पण कमी अर्धा तास तरी जाळं आपल्याला ठेवायला लागणार. आणि मग इथं 2 जाळे आणलेले आहेत. हे इथं हे बघा, हे पिशव्या आहेत इथं. यात एक जाळं आहे, अजून तसं प्रकारचं जाळं आहे इथं छोटं. आता मी मध्ये आपण तिकडे
भोरच्या तिकडे गेलो होतो तेव्हाच पण मासे पकडायचे व्हिडिओ आपण टाकला होता आणि आत्ता पण आपण मासे पकडायचा व्हिडिओ टाकणार आहे आणि खूप मजा येते कारण मी तर पाण्यात जात नाही आहे, मला पोहता येतं पण नाही पाण्यात जात कारण मला कुणीही पाण्यात शिरून देत नाहीत कारण म्हणतात नको पुढं काय लागलं वगैरे खाली. आता खाली पाण्यामध्ये काही ठिकाणी खोल असतं, चिखल असतो किंवा पायाला आपण पाण्यामध्ये चप्पल वगैरे काय घालून जात नाही, काय पायाला लागलं वगैरे काय झालं तर त्यासाठी तू नको येत जाऊ पाण्यात. म्हणजे मला काही शिरून देत नाही पाण्यामध्ये, त्यामुळं मी काही गेलो नाही कारण प्रत्येक वेळेस गेलो तरी मी असंच धरणाच्या किंवा एखाद्या नदीच्या काठावरती असं बसलेला असतो मी, तलावाच्या काठाला वगैरे असं. आता इकडं पाणी कमी झाल्यामुळं की बरेच मासे सापडतात, लहान मोठे बारीक. आता इथं एक होतं आता इथं माझ्या पाठीमागं तुम्हाला ते लोक होते, मुलं होते, तर त्यांनी पण मासे धरलेले आहेत. तिथं होती पिशवी पण आता ते घेऊन गेले तिकडं कारण तिकडे ते मासे पकडतात म्हणून तिकडे घेऊन गेलेत. पाणी कमी झालं की असं इकडं मासे साप. पण आता अरे काय सापडले होय मासे सापडायला लागले, जाळं टाकल्या मासे, नादच नाही करायचा. मासं यावंच लागतं काय तुम्हाला म्हणजे ते एक कुठला मासा आहे जीवन भाऊ, मासा कुठला इथं? चिलापी. इथं चिलापी एकदम फ्रेश ताजा मासा, म्हणजे बर्फातले मासे नाही, आपण एकदम ताजे मासे घेणार आहात. आणि इथं मळे आहेत, चिलापी आहेत, काय आहेत बरेच मासे आहेत यातमध्ये. तर आपण ते मासे तुम्हाला दाखवणार मी, मासे सापडल्यानंतर आपण बघणार आहे आपण. आता तुम्ही पण व्हिडिओ बघा शेवटपर्यंत आणि व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. या सगळ्यांनी मासे पकडायला. हा बघ मी म्हणलं ना मग, हा तिकडं मग तेच की मग. पण ते दगड इथला आहे ना, इथलं तिकडे गेला ना पुढं जरा. खाली व्हायचं पाहिजे तो का तळाला वर तळा पाहिजे आतमध्ये पाण्यात टाक रे तू, टाक तू टाक. आता आमचा भाऊ परत अजून एक जाळं टाकतोय. हे असं जाळं येत आहे परत जाळं. थांबा दादा 2 मिनिटं, 2-3 जाळी येते. हे कुठलं जाळं आहे? माळ्याचं आहे का? आमचा भाऊ आता मस्त त्याला मोठं म्हणजे किती चिलाप्यांना. अरे कातकरी सोडत नाही तो बस येत नाही. कातकरी आताच गेल्यात. आपला जोडीदार आहे ही वर्ग खास जोडीदार आपले. मी कुठं बघितलंय बरं का शेवट, मग तेच म्हणलं ना मी बघितलंय. असं आहे का? ते शेजारी घर चालू आहे तुमचंच आहे का? वरल्या साईडला आहे का? जाळं इथंच तुम्ही मोकळं करा, पाण्यामध्ये गेल्यानंतर ते मग ते असं गुतडा होतो. या हा एखादा कुठंतरी अडकतोय मस्त मध्ये. जाळं इथं असं काढून देतो यांना. त्या जाळ्याचा अजिबात गुतळा नाही, एकदम मस्त असं हे जाळं निघाले. आम्ही तिघं इथं अडकलं. थांब 2 मिनिटं तो खाली अडकलं तो. जाळ तोडले ना ते चिलेपीने तोडलाय का? चिलेपीने आपल्या कॅट पाहिजे धरलं होतं ना, चिलेपीने जाऊन दे. चल जाऊन दे 2 मिनिटं बांधू का रे? मी बांधतो ना भाई. तुटलंय ना ते चिलेपीने जख मारली कॅट नाही. जाऊन दे चल, नाही जायचं चल. तो इथे का दोरी इथं बघ.
आवड्या एकच मिनिट थांबतो 2च मिनिट थांबतो तुटलं ना ही होत नाही म्हणजे गोळा करता नाही ना हां. आपल्या तरच होतं. असं आहे का? हां मग ती एकदा बांधलं ना की चलत नाही पुढं ते काय तेच म्हणत होता लय तुटलंय ना? काय होतं अजून बांधून घे बांधून घे. त्यातून काही मासे जातात का त्यातून? काय फायदा आपण लावून काय फायदा एवढं वेळ थांबायचं जाऊ दे आवड्यावर जाऊ दे. वड वड. डायरेक्ट पुढं जा डायरेक्ट जिथपर्यंत जाईन तेवढं जातो डायरेक्ट खुलं करून देतोय मी तुला हे झाडं खाली जेवण बघ. नाही आलं. हां. नाही जाऊ दे वड तू पुढं वड जाऊ दे जाऊ दे जाऊ दे. पुढं चाललंय तिकडं तर एरीला तर कुठंतरी बांधणार होता एरीला हां गुतवून. ये तुला चालू तरी फायदा हो मासा बाहेर निघते विहिरीतलं ए पॅक करू का मी इथं तुला बाहेर पॅक कर की. हा गुतव की मोबाईल आपला वाचला पाण्यात पडला होता अडक्यात वाचला. यास अशा प्रकारे तसं पाण्यामध्ये उड्या मारतात पाणी असं हे करतात म्हणजे जे मासे असे ह्याला असतील खाली असतील तर ते मासे पुढं जातात आणि जाळेमध्ये पडतात मासे. तर अजून एक जाळं टाकायचं चाललंय. काही लोक इकडून निघालेत घरी काही लोक अजून इकडं पकडतात. हा समोर तुम्ही पाहताय तो पुरंदर किल्ला आहे आणि समोर हा आपण नारायणपूर सासवडकडे जात आहे त्याकडून. हा पूर्ण पुरंदर किल्ला आहे हे बघू शकता. पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याशी इथं चिवेवाडी गाव आहे आणि इकडं खाली देवडी गाव येतं आणि या डोंगराच्या पलीकडं भरपूर गाव आहेत असं. अरे सापडतात का रे? सापडतात होय. विहीर खोल आहे का अजून खूप? लय खोल आहे. तिथे खाली विहीर आहे आणि त्या विहिरीच्या कठडावरती असं बसून म्हणजे विहिरीमध्ये पण आत खाली मासे असतात. म्हणजे या तलावामध्ये विहीर आहे एक मोठी. अजून पाणी कमी झाल्यानंतर ती विहीर दिसते. ते असं दोन्ही साईडला असे लाकडं बांधलेले आहेत आणि मध्ये जाळी त्या असे खाली त्या विहिरीमध्ये असं दोन्ही साईडून दोन ते असं धरून असे लाकडं टाकतात ते धरतात दोघं दोन्ही साईडला आणि मग त्यातमध्ये मासे जाळीमध्ये वर आले की मग ते अडकतात त्यातमध्ये. ते एक जण केला खाली तिथं. भाऊ आपला इकडं गेलाय मासे धरायला. इथं मस्त मध्ये असं इथं दगडाची चूल गेलेली इथं समोर आणि या ठिकाणी जसं मासे वगैरे लोक असे नंतर भाजून खातात. इकडं मला म्हणलं होतं भाऊ की आपण मासे भाजून खाऊया पण बघूया आता किती वेळ होता आता इथं त्यानुसार. खूप जर वेळ झाला तर मग नाही खाणार. इथं काहीतरी वर आलं होतं. मला एक सांगायचं म्हटलं तर इकडं खेकड्या वगैरे पण खूप सापडतात पण ते पाऊस पडल्यानंतर सापडतात.
आपण यावर्षी कसं मस्त खेकड्या रात्रीचा नाईटला असा मस्त मध्ये खेकड्या कशा पकडतात त्यावर पण आपण एक व्हिडिओ बनवू एकदम भारीमध्ये. हे बघा पाण्यामध्ये असे 2 प्रकारचे असे इथं मला साप दिसतात ते असे छोटे छोटे. हे बघा 2 आहेत 2. साप दिसतात मला असे 2 इथं. त्यामुळं पाण्यात मला उतरून देत नाही मला असं वाटतं. कारण मी ते कडेला बसलो आहे ते 2 साप असे बाहेर आलेत असे छोटे छोटे आहेत. त्यांना असं वाटलं असतं की बाबा चला हे यूट्यूबला व्हिडिओ बनवतात आपण पण ह्यांना दर्शन देऊया. गेले आतमध्ये दगड मारल्यानंतर आतमध्ये गेले. हे बघा कसे भाऊ आपला मस्त मध्ये जेवायला बसलाय. तसं मी आल्यानंतर बघा असं वातावरण असतं मस्त गावाकडं निवांत शांत असं. म्हणजे खरं असं निवांतपणा जर म्हणलं ना तर घरी गावाकडेच असतो. कारण काय सिटीमध्ये गजगज 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 नुसतं असं फारच ह्याच्यासारखं असतं. कंटिन्यू काम 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 ट्रॅफिक कोणचा आवाज बडबड गाड्या तेच रोज. सकाळी उठायचं ऑफिसला जायचं संध्याकाळी यायचं जेवायचं थोडंसं चालायला जायचं परत झोपायचं सकाळी उठायचं मॉर्निंग वॉक परत गेलं तर गेलं नाही गेलं तर नाही गेलं रोज तेच रुटीन. हे कसं आहे गावाकडे एकदम कसं आहे का नाही निवांत काही काळजी नाही काय नाही बिंदास आपलं एकदम भारी. भाऊ कसं वाटतंय काही गावाकडचं सांग की जरा काहीतरी वातावरण कसं असतं काय असतं. वातावरण म्हणजे एक नंबर. सिटीमध्ये राहायचं असेल ना तर कधी कधी हप्त्यातून एकदा तरी गाव काही आले पाहिजे तुम्ही. मस्तपैकी एन्जॉय खायचं पियचं आपलं मस्त राहायचं. आम्ही कसं जेवतोय आहे का नाही आनंद एक वेगळाच आहे का नाही. असं मस्त डब्यामध्ये असं लोणचं चपाती भाजी कांदा लोणचं चपाती मस्तपैकी जेवण कांदा मिरची असं एकदम भारी. आणि आम्ही भेळ पण आणलेली. भेळ आम्ही आता थोड्या वेळ सोडणार आहे खाणार आहे आम्ही. मस्त इथं आमच्याकडे इथं खाली भेळ खूप भारी मिळते. मटकी भेळ असेल सुकी भेळ असेल खूप भारी मिळते. भेळ पण आम्ही खाणार आहे. जरा ते आता जे मुलं तुम्हाला दाखवले मी त्यांनाही म्हणलं या भेळ खायला. ते पण असं पाण्यात शिरून दमलेले असतात. कारण काय एवढं पाण्यामध्ये एवढं वेळ हे करायचं नंतर सोपं नसतं. आता भाऊ किती मासे सापडते ना आपल्याला. तरी 3-4 किलो 4-5 किलो तरी गावणार. 3-4 किलो गावणार. आपल्या किती लागतं 3-4 किलो तर मासे सापडणार आम्हाला. म्हणजे 1 तासानंतर 3-4 किलो मासे म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. आणि ताजे मासे इकडे कसं आता जीवन एकदम तळ्यातले मासे काढल्यासारखं आहे. खूपच हे तुम्हाला दाखवतो मासे सापडल्यानंतर. भाऊ खेकड्या वगैरे सापडतात का इकडे रे गावतात. मग कधी आताच सापडतात का पाऊस वगैरे पडला. आता मी उकडल्यावर अंड्यावले खेकडे अंडवले असतात. पण ते अंडवले खेकड धरायचे कशाला माझं असं म्हणणं आहे. मग अंड्यावले खेकडं म्हणजे आता आपण खेकडं हे उकारलं काय हां समजा कासळ असेल तर आपल्याला अंड्यावले घेऊ. म्हणजे फिमेल असेल तर अंडवले. हां त्यांचे असलं तर आपल्याला नाही गावलं. म्हणजे मेल असेल तर सापडत नाही. हां फक्त फिमेलच सापडते आतमध्ये. फिमेलमध्ये जे गावली ना तर आपल्याला तरी अंड्यावले गावणार रात्री. अच्छा मग त्यात म्हणजे तिचे पिल्लं असतात का अंडे असतात. अंडी असते आता. आणि अंडे असतात. आपल्याला म्हणजे अजून किती 15 दिवसांनी ती लगेच पिल्लं निघणार बाहेर. अच्छा हां म्हणजे पाऊस पडला ना लगेच त्यांचं असतं ना ते. पण ते अंडवली खेकडा आपण धरतो का धरत नाही आपण. आपलं काय बा म्हणजे असं काय हे नाही अंडवल्या खेकडीचं असं काय नाही. आपण आता भेळ खातोय आणि किती व्हायला काय माहिती. आपण आता माशांना खायला टाकूया. काय म्हणतो 5 सव्वा 5 झाल्या 5:15.
बघा किती मासे खातात ती बेळ. आपण भरपूर माशांना खायला टाकले बेळ बेळ आणि किती मासे खातात. हो आपला भाऊ गेला मासे जाळ्यात मासे किती अडकलेत बघायला. बघू आल्यानंतर बघूया किती मासे सापडतात. आता कोणी नाही आहे, जेवढं तेवढे निघून गेले आहेत लोक. तर आम्ही दोघंच आता इकडं. एवढे मासे सापडले आम्हाला. भाऊने आणले मासे काढून जाळीतून. 1 किलोभर मासे असते ना, हे किलो ते 1.25 किलोच्या वर जवळपास. चिलापी येते, ताज्या चिलाप्या, पण थोड्या लहान आहेत, पण ठीक आहे. म्हणजे अजून 2 जाळे आहेत, त्या जाळ्यामध्ये किती सापडतात ते पण बघूया आपण. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण लई मजा येणार आहे. आमचा भाऊ असा बॉडी बिल्डर आहे, नाद करायचा नाही. पोवायला 1 नंबर आहे. म्हणजे ऐकत नाही कोणाला. आमच्या इकडं कसे धरणात वगैरे पोवायचं म्हणलं तर सगळ्यात जोरात पोहतो, असा एकदम खतरनाकमध्ये. इकडे चल, इकडे इकडे चल, इकडे ये, तुला मासा देतो खायला. या अय बारक्या, ये तुला मासा खायला देतो. या या या, ये तुला मासा देतो खायला. इकडे या. अय पिस्तुल्या, अय बारक्या, अय पिस्तुल्या, इकडे ये, तुला मासा देतो. इकडे ये. म्हणलं सोडला असतं तुझ्यावर तिकडे मासे धरायला. तुझ्यावर मासे धरायला सोडला असतं रे. खरंच असं गावाकडे या, मस्त वातावरण असतं. समोर असा पुरंदर किल्ला, पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याशी काय असं एकदम मज्जा मज्जा मज्जा. अरे लगेच भाऊने सांगितले जाऊ दगडी टाक पाण्यामध्ये. दगडी टाकून दे, काय करतो आता. दगडी अशा गोळा केल्यात. कित्येक वेळा आपण फोन ठेवतो, किती वेळा पडतो, किती वेळा डिस्प्ले फुटतो. 4 वेळा डिस्प्ले फुटलेला आहे याचा. असं ठेवल्यानंतर वाऱ्याने पडतो, वारं खूप येतं, पडतो. 4 वेळा डिस्प्ले फुटला, 4 वेळा बदललेला आहे आपण ह्या फोनचा डिस्प्ले. पण भारी आहे असं. आता इथं 3 वेळा फोन पडला इथं आत्ता. बघा भाऊ आपला पाण्यात असं पाणी हे करत आलं, पोहत पोहत पुढे येतं. मग तो हळूच जाळं काढणार. मला काही असं मी काही पाण्यात जात नाही, मला काही असं इंटरेस्ट नाही आहे पाण्यात जायचा. कारण पाणी खूप असं गढूळ झालेलं पाणी, गढूळ पाणी, गढूळ. इन्फेक्शनची फार भीती असते. म्हणजे मला तर फारच होतं. इकडे आल्यानंतर पाण्यात असं थोडंसं गढूळ पाणी वगैरे असं उतरल्यानंतर अंगाला खाज सुटणे वगैरे असं चालू होतं. आता याचं कंटिन्यू असल्यामुळं काही हे नाही आहे. म्हणजे मागं बघा पुरंदर किल्ला आहे. अरे
त्यांना असं वाटतंय की काहीतरी खायला आहे, खायला. ते जाळं काढलं वय तिकडूनच का रे? बघा ये रिचा कुठे आहे. नाही तसंच होतं, पण त्याने तिकडे बांधलं रे नंतर. मला तर जाळं फाटल्यामुळे आहे ना, तर ते मासे जातात त्यातून. हा त्यात सापडतात. त्यात चिलाप्या सापडतात का? होतात. जाळ्यात जे मासे असे लागलेले आहेत ते एक 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 काढत येतोय. नंतर परत एकदा मोठं जाळं चेक करणार. मोठं जाळं चेक करून परत एकदा सगळे जाळे काढणार. मग तो मोठे आहेत का बारीक आहेत? अरे असू दे. पळाले मित्र पळाले. आपण हे ठिकाणी ना चूल केलेली इथं. आपण चूल बघूया इथं मस्त मध्ये कशा प्रकारे चूल केलेली इथे बघूया आपण. सापडतात का रे? अशा प्रकारे इकडे अशा चुली केलेल्या आहेत मस्त मध्ये. इथं पण चुली केलेल्या आहेत. इथं असं इथं बसायला ऊन लागतं म्हणून बसाय केलं इथं. पार्ट आहे बरं इथं. भात पण शिजवलं दिसतो इथं. इथं मासे बिशे खेकड्या भाजलेल्या दिसतात इकडं. असं मग असं ऊन लागतं म्हणून झाडं बिडं असे तोडून आणून त्या बारके फांद्या. हो हो चालतं. हो हो असं मस्त असं बसायला असं केलेलं आहे त्या ठिकाणी. त्या ठिकाणी अशी झोपडी केलेली आहे बसायला. हो का दिसली का इथं मस्त झोपडी केलेली आहे. इथं आपण असं बसू शकतो. मस्त असं लाकडं बिकडे बांबू लावून बघा असं मस्त केलेलं आहे. मस्त छान आहे. मध्ये पण बसू शकतो आपण. या ठिकाणी काय केलंय साईडला जरा काहीतरी नवीन दिसतंय मला. या ठिकाणी काहीतरी केलंय. लहान मुलांनी ज्यावेळेस अशा झाले असते लोक असं हे असं केलेलं आहे बघा. हे चूल दिसते, दगड दिसतोय, बाटल्या 2 चुली दिसतात छोट्या. एक चूल आहे, एक छोटी चूल आहे. हे असं हे किचन, हे हॉल, हे बेडरूम. इथून आत जाण्यासाठी असा रस्ता केलेला आहे. ते बघू शकता. बरं भारी केलं आहे. लहान मुलं असतील इथं जे मासे धरायला आले असतील लोकांनी असं केलेलं आहे. मित्रांनो अरे काय इकडे चल, इकडे चल मासे धरायचो आपण. चल चल की मासे धरायचो. जय चल चल चल. काय असं थांबले नाहीत. चला आपण जाऊया आपल्या माशापाशी. आपलं जाऊया आपण परत मासे भावाला तिथं मासे घेऊन ती मासे गावल्यात बघूया.
वाजलेत. तर मला परत इथून पुण्याला निघायचं आहे. परत तास दीड तास पुण्याला जाण्यासाठी. काय म्हणतो? हां सापडला? हां कुठलं आहे बाई? मळी कुठे बघू? पिशवी फाटली. हो गावली गावली. ते किलोभर मासे सापडले. हे बाई येत मासे आहेत. असं ही मला आत नाही लागेल ना. मग ती तुला काढून देतो की मी. ह्यात होतं ना. नको तेच घेऊन जाते. कुठली? तिकडेच घेऊन जाते. ती दे. मासे मरतील म्हणून मी एक ठेवले. मरते तुम्ही मास आहे आता खायचं नाही. तिच्याला बी येते. ते फोनवर पडेल. हल्ली नाही दिसते का जाणवली का? हां या ठिकाणी हल्लेत की. हल्लं बऱ्याच वेळा. मी दगडी टाकलं ना दगडी बऱ्याच वेळा हल्लं ते. भारी भारी घेतलं मोठी नाही जिलेबी आली. हां ही जिलेबी खायला आहे ना एक नंबर खायला. ठीक आहे. काढायला काय झालंय? तुझ्या ह्याला अडकला की रे तो? मेलाय तो? हा कसा काढतो रे त्याला आता? कसा काढतो? भाऊने साप पकडलाय माशामध्ये. त्याच्यामध्ये आपल्या झाडामध्ये मोठा वाम अडकलेली आहे. मेला असेल रे. साप अडकलाय. साप जाळ्यामध्ये. हा दिसतोय की. चावत नाही ना तो? मेला की रे. साप अडकला होता आमच्या जाळ्यामध्ये एवढा मोठा. जो मगाशी तुम्हाला मी दाखवलं होतं की 2 साप तोंड काढून बसतात. हे बघा हे टाकी त्याला पाण्यात. हां हे आपल्या जाळ्यात. बरे त्याला लांब तरी टाकून दे. हां वास बेसेन रे परत यायचं म्हणलं की. हे पहा भाऊने असे मस्त मध्ये असे मासे पकडलेत भरपूर या ठिकाणी. हे बघा भरपूर मासे जाळ्यामध्ये सापडलेले आहेत. आणि हा अजून पाण्यामध्ये उड्याच मारतोय. बाहेर काय निघा नाही तो. भाऊला परत एकदा जाळ्यामध्ये साप सापडलाय. हे बघू शकता. आणि लई मासे सापडलेत ह्या जाळ्यात त्या जाळ्यात. ह्या जाळ्यामध्ये अजून एक जाळा आतमध्ये आहे. मित्रांनो आता फोनची बॅटरी सगळी उतरलेली आहे. आता आपण व्हिडिओ इथंचमध्ये बंद करूया. आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि परत एकदा आपण खेकड्याचा व्हिडिओ नक्की टाकणार आहोत. नक्की बघा कसे खेकड्या पकडतात. आता मासे तर भाऊने पकडले, आपण तर नाहीच पकडत. पण खेकड्या पकडायला पण असंच आपण बांधावरच थांबतो. हां थँक्यू. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.